घरफोडी, जबरी चोरी व मंदिर चोरी करणारा गुन्हेगार हा MPDA अन्वये स्थानबद्ध। सोलापूर शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार विनायक दत्तात्रय नारबंडी वय वर्ष 30 राहणार घोंगडे वस्ती भवानीपेठ सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून जबरी चोरी, घरफोडी, दुखापत करणे, खंडणी मागणे आणि धमकी देणे, गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्याकरिता करत आला आहे। त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण 13 गुन्हे सोलापूर शहरात दाखल झाले। त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे। विनायक दत्तात्रय नारबंडी यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत। विनायक दत्तात्रय नारबंडी यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन 2023 मध्ये 110 CPRPC प्रमाणे कारवाई करण्यात आली होती। त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशा वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवले। त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृतीस वेळीच प्रतिबंध करण्यासाठी राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी त्याच्या विरुद्ध MPDA अधिनियम 1981 चे कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास दिनांक 29/2/2024 रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून त्यास येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे। सदरची कारवाई ही राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे, विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ, प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, अशोक तोडरमल सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1, सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक जोडभावी पेठ पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग बायस व MPDA पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे, पोलीस शिपाई अक्षय जाधव, पोलीस शिपाई विशाल नवले यांनी केली आहे। आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।